हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो आजची सकाळ खूप छान आणि शांत सुरू झालेली आहे. कधी कधी असं वाटते ना आपल्याला की आपण दिवसभर घरातल्या घरात काम करत असतो. घरातल्या जबाबदाऱ्या, मुलं, स्वयंपाक, साफसफाई आणि ह्या सगळ्यांमध्ये स्वतःसाठी वेळ मिळतच नाही. म्हणून आज मी ठरवलं की सकाळचं थोडंसं 5 ते 10 मिनिट जे आहे ना छान असं मस्त सूर्यप्रकाशामध्ये घालवायचे आहे, गार्डनमध्ये घालवायचे आहे. आणि लकीली माझ्या गार्डनमध्ये छान असं मस्त सकाळचं कोवळं ऊन जे आहे ना ते पडत असते. सो इथे मी आलेली आहे सकाळचं कोवळं ऊन घ्यायला. छान छान फुलं झाडं बघायचे, स्वतःला हील करायचं. आणि खरंच सांगते, हे फक्त शरीरासाठीच नाही तर मनासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण आपण दिवसभर घरामध्ये काम करत असतो, ज्यामुळे पाहिजे तसं सूर्यप्रकाश आपल्याला मिळत नाही. म्हणून ना मी ही एक छोटीशी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर मी आली बेडरूममध्ये. ॲक्च्युली 2 दिवसाचे कपडे जे आहेत ना ते घडी घालायचे बाकी होते. खरं सांगू तर आधी ना कपडे घडी करण्याचं काम ना मला इतका कंटाळवाणा वाटायचा. पण मी ना त्याच्यावर एक सोल्युशन शोधलं. कारण कपड्यांचा पसारा जर असं दिसत राहिला ना तर माइंड ना अगदी म्हणजे असं एकदम वैतागल्यासारखं होत असते. म्हणून ना मी आता थोडंसं प्लॅनिंग चेंज केलेलं आहे. मी काही सिंपल असे ऑर्गनायझर्स घेतलेले आहेत, ज्यामुळे 5 ते 10 मिनिटात कपडे अरेंज होऊन जातात. स्पेशली मुलांचे कपडे, त्यांचे रुमाल, सॉक्स, स्कूलचे ड्रेसेस, इनरवेअर आणि जे काही छोट्या छोट्या वस्तू आहेत ना ते मी अशा मिनी बॉक्सेसमध्ये जे आहे ना अरेंज करून ठेवते. ज्यामुळे काय होते ना, छोट्या वस्तू शोधत बसावं लागत नाही आणि आपली चिडचिड जरा कमी होते. आणि मुलं कसं घरामध्ये छोटे मोठे मुलंही असले की ते आपापल्या हाताने कपडे काढून शकतात. त्यांना पण स्वतःचं काम स्वतः करण्याची सवय लागते आणि आपलं काम थोडंसं हलकं होतं. छोट्या छोट्या सवयी घर आणि मन दोनही जे आहे ना ते प्रसन्न ठेवत असते. त्यानंतर हे मिनी बॉक्सेस ना मी ही सेकंड बेडरूम आहे. इथे माझी एक शिलाई मशीन आहे, ज्याचं काम मला फारसं तेवढं पडत नाही. म्हणजे रोजच्या दिवसामध्ये मी तेवढं यूज करत नाही, म्हणून मी इथे असे मांडून ठेवते, जेणेकरून मुलं असं अगदी आपल्या हातांनीच सगळं असं नीट घेऊ शकतात. खरं सांगायचं तर मला आज ही बेडशीट चेंज करायची अजिबात इच्छा नव्हती. पण काल जो थोडासा तो हॉरर सीन झाला ना माझ्यासोबत, त्यामुळे मन वारंवार त्याच विचारांमध्ये अडकत होतं. असं का झालं असेल, कशामुळे झालं असेल, किंवा माझ्यासोबतच असं काहून होते, हेच विचारणं वारंवार डोक्यात सुरू होते. आणि नंतर मला असं रिअलाईज झालं की जर मी शांत बसले ना तर तेच विचार पुन्हा पुन्हा परत येणार. म्हणून मी ठरवलं की स्वतःला कुठल्या तरी कामांमध्ये गुंतवून ठेवते. खरं तर मी मोबाईलचा विचार केला होता की चला थोडा वेळ मोबाईल बघते, म्हणजे जेणेकरून माझं माइंड जो आहे तो थोडंसं डायवर्ट होईल. पण काय होते ना, आपण मोबाईल घेतो हातामध्ये आणि मोबाईल घेऊन बसलं की जे आपल्या डोक्यात चालू असते ना तेच आपण सर्च करतो मोबाईलवर. आणि ते बघून अजून आपलं मन जे आहे ना खूप इमोशनल होते, खूप स्ट्रेसफुल होते. आणि शेवटी मोबाईल ठेवल्यावर उरतो तो गिल्ट उरतो की जे विचार मी कमी करायला गेले ते विचार परत वाढलेले आहेत. म्हणून ना मी ठरवलं की मोबाईल हातात घेण्यापेक्षा ना मी स्वतःला घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये गुंतवून ठेवते. कधी कधी घरातली साधी कामंसुद्धा आपल्याला हील करायला मदत करतात. आणि एखादी आपण अशी एक पॉझिटिव्ह चेंजसुद्धा खूप काही बदल घडवून आणत असतो. जसं की छान आवडीची बेडशीट टाकणे, उशीचे कवर, कुशन कवर चेंज करणं, ही खूप छोटी कामं वाटतात. पण खरं सांगू, याच छोट्या बदलांमध्ये ना मन हळूहळू डायव्हर्ट होतं. जे डीप विचार बॅकग्राऊंडमध्ये सतत चालू असतात ना ते थोडेसे शांत व्हायला लागतात आणि मग कळतही नाही, पण मन अगदी फ्रेश वाटायला लागतं. खरं तर बेडरूमचा लूक बदलतोच, पण त्यासोबतच मनालाही एक प्रसन्न फिलिंग मिळते. तुम्ही नोटीस कराल, बेडरूममध्ये छोटासा बदल सुद्धा आपल्याला खूप काही देऊन जात असतो. आणि खरंच आपलं वातावरण बदललं की आपले विचारसुद्धा हळूहळू बदलायला लागतात.
केल्यानंतर मी लगेच ती वॉशिंग मशीनला लावून घेतली. सकाळीच वॉश करून घेतलं की दिवसभर सुकवायलाही बरं पडते आणि आपल्याला म्हणजे सवय होते की जेव्हाचं काम तेव्हाच केलं पाहिजे. नाहीतर काय होते ना, बेडशीट तर आपण चेंज करतो, मग तसंच कुठेतरी टाकून ठेवतो. मग मशीनमध्ये लावायची आहे हाच विचार मग हळूहळू जो आहे तो डोक्यात फिरत असते. सो बेडशीट मी वॉश करताना थोडंसं इझी आणि जे काही डिटर्जंट लिक्विड आहे ना ते घालत असते, ज्यामुळे ती अगदी छान क्लीन होऊन जाते. त्यानंतर कालच्या दिवशी मी मसाल्याचा डब्बा जो आहे ना तो घासून ठेवलेला होता आणि त्यात मसाले भरायचे बाकी होते. सो व्यवस्थित असं मसाले वगैरे सगळं अरेंज करून ठेवलं ना तर रोजचं आठवड्याचं काम जो आहे ना तो म्हणजे सोपं पडून जाते. खरंच सांगू तर इथपर्यंत येईपर्यंत ना माझं मन पूर्णपणे डायव्हर्ट झालेलं होतं. सकाळी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मन खूप हेवी होतं. अगदी व्हिडिओ बनवायची सुद्धा इच्छा नव्हती. पण जसं जसं मी स्वतःला घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये गुंतवलं ना तसं तसं मन हलकं आणि फ्रेश वाटायला लागलेलं होतं. त्यानंतर आज सकाळचा नाश्ता ना थोडासा हेवी झालं होतं. चिवच्या पप्पांनी बाहेरूनच मस्त समोसे आणले होते आणि मला असं होते की चहा पराठा जे आहे ना ते मला सवय लागलेली आहे, त्यामुळे मी माझ्यासाठी चहा पराठासुद्धा बनवून खाल्लेला होता. सो आत्ता पाहिजे तशी भूकही नव्हती आणि खूप जास्त हेवी काही असं खावंसं वाटत नव्हतं, म्हणून मी इथे खिचडीचा प्लॅन बनवला आणि अगदी साधीसुधी खिचडी मी इथे बनवून घेते आहे. सो चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. साध्यासुध्या रुटीनसोबत मी व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला मग आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.